Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th English subject, first flight textbook, lesson number 7, Glimpses of India, third part, The Tea from Assam by Arup Kumar Datta. Let's start. Pranjal, a youngster from Assam, is Rajvir's classmate at school in Delhi. आता इथे दोन कॅरेक्टर्स आहेत, एक आहे प्रांजल आणि दुसरा आहे राजवीर. हे दोघंही क्लासमेट आहेत, दिल्लीमध्ये शिकत आहेत. प्रांजल जी आहे ती आसामची आहे. प्रांजल's father is the manager of a tea garden in Upper Assam and Pranjal has invited Rajveer to visit his home during the summer vacation. प्रांजलचे जे वडील आहेत, जो टीचं जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये ज्याला म्हणूया चहाचा बाग आहे, मळा आहे, तिथे ते मॅनेजर म्हणून काम करत आहेत. आणि म्हणून प्रांजल जे आहे ते राजवीरला इन्व्हाइट करते ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. आणि मग असा जो इंट्रोडक्शन आहे याच्यामध्ये, लेट्स स्टार्ट. चाय गरम गरम चाय, अ वेंडर कॉल आउट इन अ हाय पिच्ड व्हॉइस. ही केम अप टू द विंडो अँड आस्क्ड, चाय साब, गिव अस 2 कप, प्रांजल सेड. आणि मग चाय गरम आपल्याला जसं आपल्याला रेल्वेमध्ये आवाज मिळतो मोठ्या प्रमाणात, तसं तो चाय येतो आणि मग चाय साब असं म्हणतो की मग प्रांजल जे आहे ते 2 कपची ऑर्डर केलेली आहे. They slipped the steaming hot liquid. Almost everyone in their compartment was drinking tea too. Do you know that over 80 crore cups of tea are drink every day throughout the world? Rajveer said. आणि मग हा जो प्रांजल म्हणते की ऑर्डर दिल्यानंतर मग त्याच्यामधून वाफ हॉट बाहेर पडत आहे त्या लिक्विडमधून. आणि मग सगळेजण त्या ज्या रेल्वेच्या डब्यामधले सगळेजण चहा पित आहेत. आणि राजवीर सांगतोय की जवळपास 8 करोड लोक जे आहेत कप्स ऑफ टी जे आहेत एक प्रत्येक दिवसाला हे पिले जातात. वेव एक्स वाव एक्सक्लेम्ड प्रांजल, टी रिअली इज व्हेरी पॉप्युलर. आणि मग प्रांजल ही आश्चर्यचकित होते आणि म्हणते आश्चर्याचे ते उद्गार काढले आहेत आणि म्हणून टी खूपच प्रसिद्ध आहे. द ट्रेन पुल्ड आउट ऑफ द स्टेशन. प्रांजल बरीड हिज नोज and his detective book again. Raju too was an ardent fan of detective stories, but the moment he was keener on looking at the beautiful scenery. आणि मग ट्रेन पुल्ड ऑन म्हणजे लिव्ह ऑर डिपार्ट. मग प्रांजल एक डिटेक्टिव्ह पुस्तक असतं ज्याच्यामध्ये स्टोरी असतात आणि त्या स्टोरीमध्ये तो डोकं त्याच्यामध्ये घालतो, वाचायला सुरुवात करतो. आणि मग राजवीरलासुद्धा त्या स्टोरीज आवडत असतात. आणि मग एक छानशी सुंदर सीन बाहेर आपल्याला पाहायला मिळतो त्यांना दोघांनाही. It was a magnificent view against the backdrop of densely wooded hill. A sea of tea bushes stretched as far as the eye could see. Dwarfing the tiny tea plant were tall, sturdy shade tree, and amidst the orderly rows of bushes Basili moved doll-like figure. आणि मग एक सुंदर चित्र त्यांना पाहायला मिळतं. खूपसं घनदाट जंगल आहे, जिथे आपल्याला म्हणूया हिल्स आहेत. आणि जिथे आता त्यांना बाग चहाची पाहायला मिळते. इट्स अ सी ऑफ टी बुशिश. जेव्हापर्यंत त्यांचे डोळे जातात तोपर्यंत पाहायला मिळतात. डॉर्फिंग मीन्स स्मॉल, टायनी मीन्स स्मॉल चहाचे जे प्लांट्स आहेत. स्टर्डी शेड्स ऑफ ट्रीज, हे मोठे मोठे जे स्ट्रॉंग्स जसे आपल्याला झाडांचे शेड दिसतात त्या पद्धतीने ते मळेच आहेत. आणि त्यांच्यामध्ये अशा रोज त्यांचे जे बुशेस आहेत, चहाचे जे काही झाडं आहेत त्यांना ते पाहायला मिळतात. इट्स लाईक मूड डॉल लाईक फिगर की डॉलसारखी ती फिगर त्यांना पाहायला मिळते. And the distance was ugly building with a smoke billowing out of a tall chimney. आणि मग दूरवरून त्यांना एक धूर त्यांना एका बिल्डिंगमधून, चिमणी म्हणजे धूर सोडणारे आहे त्या बिल्डिंगमधून पाहायला मिळते. हे अ टी गार्डन, राजवीर cried excitedly. Pranjal, who had been born and brought up on a plantation, didn't share Rajvir's excitement. तर राजवीर कधी त्या चहाच्या बागेमध्ये गेलेला नसतो आणि त्याला आनंद होतो खूप. आणि तो म्हणतो पहा ते चहाचे मळे, परंतु
प्रांजल जी आहे तिथेच वाढलेली आहे, त्याच्यामुळे तिला काही त्याच्या एक्साइटमेंटबद्दल काही वेगळं असं वाटलं नाही. ओ, दिस इज अ टी कंट्री नाव, ही सेड. आसाम, द लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लांटेशन इन द वर्ल्ड. आणि मग ती सांगते की ही आसाम आहे जिथे मोठ्या प्रमाणात टीचं लागवड ही केली जाते, चहाची लागवड ही केली जाते. यू विल सी इनफ गार्डन टू लास्ट यू लाईफ टाईम. I have been reading as much as I could about tea, Rajveer said. No one really knows who discovered tea, but there are many legends. आणि मग दोघांची चर्चा होते की चहाची, हे चहा कसा आलेला आहे, त्याच्यामध्ये काय कथा आहेत. व्हॉट लिजंड काय कथा आहेत. वेल, देअर इज द वन अबाउट द चायनीज एम्परर हू ऑलवेज बॉइल्ड वॉटर बिफोर ड्रिंकिंग इट. वन डे अ फ्यू लीव्स ऑफ द twigs burning under the pot fell into the water, giving it a delicious flavor. It said they were tea leaves. आणि मग एक कसा अशी आहे की चायनीजचा जो राजा होता तो रोज झोपेतून तो सकाळी उठल्यानंतर पाणी गरम करून प्यायचा. आणि एक दिवस ते पान जे आहे चहाचं, त्याची जी फांदी, ट्विग्स म्हणजे ब्रँच, ती थोडंसं बारीक असेल ते पानामध्ये पडलं आणि मग एक सुंदर त्याला सुगंध त्याच्यामध्ये आलेला आहे आणि तो चहाचा होता, असं ते एक स्टोरी आहे. चल मी आता दुसरी कोणती आहे, स्कॉफ्ट प्रांजल. आणि प्रांजलने एक दुसरी एक सांगितलेली आहे, जसं मोठ्याने आपण म्हणतो ना लावडली. दुसरं पण सांग, मला आणखीन उत्कंठ आहे. सो वी हॅव अन इंडियन लेजंड टू Bodhidharma, an ancient Buddhist ascetic, cut off his eyelid because he felt sleepy during the meditation. 10 tea plants grew out of the eyelids. The leaves of these plants, when put in hot water and drunk, banish sleep. एक अशी कथा आहे बोधिधर्मामध्ये. बोधीचे एक एन्शियंट बुद्धिस्ट जे होते, ते बुद्धिस्ट, त्यांनी त्यांच्या मेडिटेशन करताना त्यांना झोप आली म्हणून त्यांनी त्यांच्या डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत त्या काढून टाकल्या आणि नंतर त्या जिथे काढल्या त्या पापण्या त्याच्यातून 10 चहाचे प्लांट्स तयार झाले. आणि मग जे आजही त्याच्यामुळे ते झोपू देत नाहीत, अशा स्वरूपाची एक स्टोरी आहे. टी वॉज अ फर्स्ट ड्रंक इन चायना, Rajveer added. As far back as 2700 BC, empire words such as Europe only in the 16th century and was drunk more as medicine than a beverage. आणि मग राजवीर थोडासा अभ्यास केलेला आहे की 2700 BC बिफोर ख्रिस्टमध्ये आपण म्हणूया की चाय अँड चिनी आर फ्रॉम चायनीज. तो म्हणतो की चाय आणि चिनी दोन्ही पण चायनीजमधून आहे. जे चहा आपल्याला युरोपमध्ये पाहायला मिळतो 16व्या शतकामध्ये, परंतु जो चायनीजने तो मेडिसिन म्हणून वापरला होता की केवळ ते लिक्विड फॉर ड्रिंकिंग बेवरेज म्हणजे असं नाही. द ट्रेन clattered into Mariani Junction. The boys collected their luggage and pushed their way to crowded platform. आणि मग ट्रेन ही क्लॅटर म्हणजे साऊंड सुरू झाला मरियानी जंक्शनला आणि मग मोठ्या प्रमाणात त्यांनी सामान घेतलेलं आहे. आणि मग पुढे जिथे खूप गर्दी आहे अशा ठिकाणी ते गेलेले आहेत. प्रांजल्स पॅरेंट वेर वेटिंग फॉर दॅम. आता इथे प्रांजलचे पॅरेंट्स जे आहेत, जे मॅनेजर आहेत, ते वाट पाहत आहेत. बरोबर आहे, ते वाट पाहत आहेत. सो दे वेर ड्रायव्हिंग टुवर्ड्स देकीबरी, द टी गार्डन मॅनेज्ड बाय प्रांजल्स फादर. आणि मग जे देकीबरीला जाणार होते, जिथे टी गार्डन मोठ्या प्रमाणात आहे, प्रांजलच्या वडिलांचं जिथे काम करतात तिथे. An hour later the car veered sharply off the main road. They crossed the cattle bridge and entered the Kiribati tea estate. आणि मग मोठ्या प्रमाणात मेन रोडवरून ते क्रॉस करत एका कॅटल ब्रिजवरून ते जातात, जिथे देकीबरी टीचं जे त्यांची इस्टेट आहे, ज्याला म्हणूया संपत्ती आहे, चहाचे बाग जे आहे तिथे जातात. ऑन बोथ साईड ऑफ द ग्रॅव्हल रोड वेअर एकर अपॉन एकर अ टी बुशेस. आता हा ग्रॅव्हल रोड्स म्हणजे काय आहे, रॉक्स, खडकाळ रोड आहे ज्याच्यातून एकर्स आणि एकर्समध्ये आपले चहाचे बळे पाहायला मिळतात. चहाचे जे मळे आहेत ते पाहायला मिळतात. ऑल नीटली प्लंड टू द सेम हाईट. Group of tea pluckers with a bamboo basket on their backs
wearing plastic apron were plucking newly sprouted leaves. आणि मग prunted means to cut off, कट करणे. हे जे बांबू करणारे आहेत अतिशय नीटली व्यवस्थितपणे ते झाड जे आहे ते प्रत्येक झाड हे कट केलेलं आहे एकसारख्या प्रमाणात आणि बास्केटमध्ये ते प्लास्टिकचे ॲप्रॉन त्यांनी घातलेलं आहे आणि नवीन उगवलेले पाने जे आहेत ते तोडत आहेत. Pranjal's father slowed down to allow a tractor pulling a trailer road to tea leaves to pass. आणि मग प्रांजलचे वडील असतात ते ट्रॅक्टरला जाऊ देतात त्याच्यामध्ये ते टीचे जे पानं आहेत ते लोड करत आहेत. दिस इज द सेकंड फ्लश ऑर स्प्राउटिंग पिरियड अजंट इट मिस्टर Bahuha? Rajvir asked at last. From May to July and yield the best tea. मग राजवीर त्याला विचारत आहे त्याच्या वडिलांना की हा सेकंड फ्लश आहे, सेकंड आपण म्हणूया ऋतू आहे ज्याच्यामध्ये आपण सडन इन्क्रीज होते आणि चहाचे जे काही पानं आहेत ते उगवतात, बरोबर आहे विचारतोय राजवीर. आणि जे मे ते जुलैपर्यंत आणि सुरुवात त्याची निर्मिती जी आहे ज्या पानांची ती त्या काळामध्ये होते. Yield means to produce. You seems to have done your homework before coming, Pranjal's father said in surprise. Yes, Mr. Paula, Raju admitted, but I hope to learn much more while I am here. आणि मग तू होमवर्क करून आलेला आहेस, तू वाचन करून आहेस. आणि मग राजवीरचे ते वडील जे आहेत प्रांजलचे त्याची स्तुती करतात आणि तो म्हणतो की मला खूप सारं शिकायचं आहे. ते अशा पद्धतीची हा लेसन आपण पाहिला. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू इन अ नेक्स्ट कन्व्हर्सेशन. थँक यू.